त्या अशा काय टेस्ट घरच्या घरी करता येतील की नाही, आता याला न्यायला हवं तर डॅमेज सगळ्यात कमी होईल? तर घरच्या घरी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर का एका बाजूला तोल जायला लागला अचानक, की एका बाजूने हातातले वस्तू पडायला लागल्या, किंवा एका बाजूला कमी दिसायला लागलं, किंवा बोलता बोलता अचानक तोंड वाकडं व्हायला लागलं, किंवा एक हात लुळाच पडला डावा किंवा उजवा, किंवा पेशंटशी आपण बोलतोय ते पेशंटला समजते पण पेशंटला स्वतःहून काही एक्सप्रेस करता येत नाही आहे. आता शरीराचं प्रत्येक फंक्शन हे ब्रेनमधनं कंट्रोल केलं जातं. सो ब्रेनच्या कुठल्या भागाला रक्तपुरवठा कमी पडतो आहे ह्याच्या बेसिसवर ते लक्षण ठरतं. तर कुठलंही लक्षण जे एका बाजूला आलं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, आणि फॅमिली कॅन ॲक्च्युली एक्झामिन द पेशंट. म्हणजे हात वर करून दाखवा, चालून दाखवा, किंवा एका बाजूला दिसतंय का, ह्या बाजूला किती बोट आहेत वगैरे वगैरे, असे सिम्पल काही जे टेस्ट आपण करू शकतो. हे 90% ऑफ द टाईम इट इज पॉसिबल की घरी निदान स्ट्रोकचं करता येईल असं. आणि ते का, तर त्याचं कारण मी सांगितलं की आता घरी नाही डायग्नोस झालं स्ट्रोकचं तर काय होतं की चला फॅमिली डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये जाऊया. मग तिथे जाऊन 2-3 तास बसलं जातं पेशंट. त्या 2-3 तासात स्ट्रोक वाढत असतो. किंवा थोडा हाय सोसायटीमधला पेशंट असेल तर डॉक्टरला घरी बोलवा. मग तो काहीतरी क्लिनिक संपल्यानंतर डॉक्टर घरी जाणार, तो एक्झामिन करणार, मग तो सांगणार स्कॅन करून घ्या वगैरे वगैरे. म्हणून फॅमिलीनेच स्ट्रोकचं डायग्नोसिस करणं अतिशय महत्त्वाचं आहे, सो दॅट पेशंट इज इमिजिएटली टेकन टू द हॉस्पिटल स्वतःच्या कन्व्हियन्सनी. हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स बोलवा, मग वेळ डबल होणार ना. हॉस्पिटलमधनं यायला अर्धा-पाऊण तास, जायला परत ट्रॅफिकमधनं अर्धा-पाऊण तास. सो स्वतःच्या कन्व्हियन्सनी स्वतः रिक्षात घालून, गाडीत घालून, मित्राच्या गाडीत घालून, कसंही स्वतःच्या कन्व्हियन्सनी हॉस्पिटलला लवकरात लवकर पोचणं कॅन बी लाईफ सेव्हिंग. यातलं कुठलंही जरी लक्षण दिसलं तरी. पण बऱ्याचदा असं होतं ना की असं लोक म्हणतात की झोपेतून पटकन उठलं किंवा असं चक्करल्यासारखं होतं, डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं होतं, तर त्याच्यामध्ये आणि स्ट्रोकमध्ये नक्की काय फरक आहे? हो, तर अंधारी आली तर हे काय एका बाजूला नाही आहे ना, की पटकन उठल्यानंतर अंधारी येणं हे BP थोडं कमी होण्याचं लक्षण असू शकतं. पोस्चरल हायपोटेन्शन म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे लाईंग डाऊन स्टेटमध्ये BP एक नॉर्मली असतं आणि उठल्यानंतर सगळ्यांचंच BP थोडं 5-10 फॉल होतं. पण जास्ती फॉल होत असेल काही कारणाने, डिहायड्रेशन म्हणा किंवा काही BPचे गोळे जास्त घेतले गेले असतील वगैरे वगैरे, तर उठल्यानंतर थोडासा अंधारी डोळ्यासमोर 2-4 सेकंद करता येणं किंवा डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये असं होऊ शकतं. पण हे काय एका बाजूला येणारं लक्षण नाही आहे. सो थोडं विचार केला फॅमिलीने तर हे इट कॅन बी डिफरन्शिएटेड. पण मी म्हणतो की जरी फॅमिलीला कळलं नाही की स्ट्रोक आहे आणि तुम्ही हॉस्पिटलला गेलात, जास्तीत जास्त काय होईल की एमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये कॅज्युअल्टीमध्ये सांगतील की नाही ठीक आहे, हा स्ट्रोक नाही आहे, इट इज जस्ट बिकॉज ऑफ फॉल इन BP वगैरे, तुम्ही घरी जा, हे मेजर्स घ्या. तर ॲट द मोस्ट व्हॉट विल हॅपन की हॉस्पिटलला गेल्यानंतर हा स्ट्रोक नाही आहे हे कळेल. ठीक आहे, ती एक हॉस्पिटलची ट्रिप वाया जाईल. पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे स्ट्रोककडे दुर्लक्ष होण्यापेक्षा स्ट्रोक मिसडायग्नोज होऊन हॉस्पिटलला एखादी खेप वाया गेलेलं केव्हाही परवडतं. मग असा एखादा जेव्हा पेशंट येतो कॅज्युअल्टीमध्ये तेव्हा काय टेस्ट केल्या जातात की म्हणजे स्ट्रोक झाला आहे हे समजण्यासाठीचं निदान कुठलं, कसं केलं जातं? तर पहिलं तर कॅज्युअल्टीमधले जे डॉक्टर्स असतात ते पेशंटला एक्झामिन करतात. हा खरंच स्ट्रोक आहे ना, म्हणजे मी ते हे सिम्पटम्स काही सांगितले मी, पण काही पेशंटला एक्झामिन केल्यानंतर पण काही सायन्स आम्हाला समजतात की ज्यावर सायन्स की एका बाजूला विकनेस आहे, म्हणजे कम्पेअर केलं जातं दोन्ही हातांमधलं ताकद किती, एका हातात किती कमी आहे. पेशंटला चालून दाखवायला सांगितलं जातं किंवा पेशंटचं दोन्हीकडे सेन्सेशन बघितलं जातं पिनप्रिक करून, किंवा पेशंटला बोलायला लावतो आम्ही, किंवा पेशंटला समजतं आहे का बोललेलं, की पेशंटला समजत असून एक्सप्रेस करता येते का वगैरे वगैरे. विजन चेक केली जाते. हे काही मिनटात सगळं तपासणी फास्ट करून स्ट्रोक आहे की नाही ह्याचं निदान पहिलं केलं जातं. मग त्याची स्ट्रोकची सिव्हिरिटी साधारण जज केली जाते. त्याला काही स्कोर्स असतात, आमचे स्केल्स असतात. तर सिव्हिरिटी जज केली जाते. काय असतात ते स्कोर्स? NIHS स्केल म्हणून एक आहे, म्हणजे अगदी टॉप टू बॉटम. एका बाजूला कमी दिसणे त्याला काही स्कोर असतो, किंवा तोंड वाकडं झालं त्याला काही स्कोर असतो. एक जास्त जेवढे लक्षणं वाढतील तेवढा स्कोर वाढतो. जीभ जड झाली का त्याला एक स्कोर असतो. एक्सप्रेस करता येते का त्याला स्कोर असतो. तर असं स्कोर सगळं टोटलिंग करून स्ट्रोकची सिव्हिरिटी फाइंड आउट करता येते. आणि जेवढा स्ट्रोक सिव्हिअर तेवढी फास्ट ॲक्शन घेतली गेली पाहिजे.
आणि तेवढी त्याचे ते स्कोअर पण जास्त. हां, स्कोअर जास्त येतो आणि त्याच्यावरनं आम्हाला समजतं की किती अर्जन्सी आहे त्याच्यामध्ये. सो आता बऱ्यापैकी स्कोअर जास्त आला कोणाचा तर पटकन स्कॅनला शिफ्ट करून हे काही मिनिटात करायला लागतं. बरं. आणि देर आर पाथवेज डेव्हलप्ड इन गुड स्ट्रोक सेंटर्स, जे मोठे हॉस्पिटल्स असतात, कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक सेंटर्स असतात की जिकडे सगळ्या फॅसिलिटीज आणि एक्सपर्टीज आहे स्ट्रोक ट्रीट करण्याचे. तर तिथं हे प्रोटोकॉल्स सेट केलेले असतात. ओके. म्हणजे नथिंग इज लेफ्ट टू चान्स. सो प्रोटोकॉलप्रमाणे सगळं टेस्टिंग केलं जातं. तर ह्या टेस्टिंगला एवढी मिनिटच असं अक्षरशः असं प्रोटोकॉल सेट केलेले असतात, तरच ट्रीटमेंट लवकर चालू होईल ना. सो मग एकदा का स्ट्रोक आहे समजलं, कितपत सिव्हिरिटी आहे समजलं की पटकन पेशंटला स्कॅन डिपार्टमेंटला शिफ्ट केलं जातं. काही महत्त्वाच्या ब्लड टेस्ट पण पाडल्या जातात सायमल्टेनियसली टेस्टिंग चालू असतं. कुठल्या ब्लड टेस्ट त्या? ब्लडच्या काही टेस्ट, शुगर म्हणा किंवा क्रिएटिनिन म्हणा किंवा प्रोथ्रोमेंटाईन म्हणा, म्हणजे स्ट्रोकच्या ॲक्यूट ट्रीटमेंटमध्ये जे एसेन्शियल क्लॉट असतात. होतोय की हां, स्कॅन डिपार्टमेंटमध्ये इधर CT स्कॅन तरी होतो किंवा MRI स्कॅन तरी होतो. प्रत्येक हॉस्पिटलचे वेगळे प्रोटोकॉल्स असतात. काही ठिकाणी CT स्कॅन आणि CT एन्जिओवर भर दिला जातो, काही ठिकाणी MRI आणि MR एन्जिओवर भर दिला जातो. आपल्या प्रेक्षकांसाठी सांगा, CT एन्जिओ म्हणजे काय आणि MRI एन्जिओ म्हणजे काय? CT एन्जिओ म्हणजे CT स्कॅनचाच एक प्रकार आहे. ब्रेनचा CT स्कॅन झाल्यानंतर एक ठराविक सिव्हिरिटीच्या वर स्ट्रोक असेल तर ब्रेनच्या रक्तवाहिन्यांना पण एक कॉन्ट्रास्ट इंजेक्ट करून ब्रेनच्या रक्तवाहिन्यांचं स्कॅन केलं जातं. म्हणजे कुठली रक्तवाहिनी बंद आहे हे त्यावरून समजतं. म्हणजे अगदी बारीकच्या बारीक मधली जरी बंद असती तरी समजतं का? एकदम बारीक नाही समजत, पण एकदम बारीक बंद असेल तर फारशी अर्जन्सी पण नसते. मोठी रक्तवाहिनी बंद असेल तर इट इज मोर अर्जंट किंवा इट इज पेशंट इज गोइंग टू लँड अप विथ अ व्हेरी सिव्हिअर प्रॉबेबली फेटल स्ट्रोक. सर्वात एकदम महत्त्वाची मोठी रक्तवाहिनी बंद असेल तर. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही प्लसला सबस्क्राईब करायला विसरू नका.